नमस्कार. मी डॉक्टर प्रतिमा जगताप. प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मित्रमैत्रिणींनो, 20 मार्च हा जागतिक चिमणी दिवस म्हणून सर्वत्र साजरा होत असतो. त्यानिमित्तानंच हा आजचा खास एपिसोड. चिंचवड पुणे इथले अभिजित कोळपे यांची कथा आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. चिमणी दिवसानिमित्त कथा स्पर्धा आयोजित केलेली होती. त्या कथा स्पर्धेमध्ये अभिजित कोळपे यांच्या कथेची निवड झाली आहे. त्यांना पुरस्कार प्राप्त झालेला आहे आणि आज ही पुरस्कार प्राप्त कथा मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. सुरुवातीला अभिजित कोळपे यांचं मनापासून अभिनंदन आणि आमच्याबरोबर ही कथा त्यांनी शेअर केली याबद्दल खूप खूप धन्यवाद. आता कथा वाचते. कथेचं शीर्षक आहे घरटं आणि चिमणीचा राजवाडा. आज पुन्हा गॅलरीत गवताच्या काड्या, धान्याचे पसरलेले दाणे आणि बाकी कचरा पाहून आनंद काका मनाशीच म्हणाले, आल्या वाटतं पुन्हा चिमण्या. मग त्यांनी हळूहळू कचरा साफ केला. धान्य पुन्हा भरलं त्या मातीच्या बोळक्यात आणि पाणी पण भरून ठेवलं. 2 खोल्यांचा दादरमधला हा फ्लॅट. त्यातली ही अगदी छोटी गॅलरी. जुनं लाकडी कपाट, खुर्ची आणि केनचा एक झोपाळा तिथंच. आणि चिमणाबाईंनी त्या कपाटावरील कोपऱ्यात केलेलं अतिक्रमण. किती अप्रूप त्या गॅलरीचं आणि त्या चिमणीच्या घरट्याचं. सकाळ झाली की अलार्म वाजावा तसा या 2 चिमण्यांचा चिवचिवट सुरू व्हायचा. मग दुपारी एखादी चक्कर, बाकी दिवसभर बाहेरच त्या उंडारायच्या. संध्याकाळी 7 वाजले की बहुतेक वेळा यायच्या परत. सगळी गंमतच. रमा काकू आणि आनंद काका फार साधी स्वच्छ मनाची माणसं. एकच मुलगा अविनाश ठाण्याला. खूप आग्रह करायचा, चला राहायला तिकडं, मोठा फ्लॅट आहे. पण दोघांनाही या जागेची ओढ काही सोडत नव्हती. पुन्हा कधीतरी असं म्हणून ते टाळायचे. बाकी सूनबाई, एक नात असं त्यांचं आनंदी कुटुंब. 4-8 दिवस ठाण्याला राहून आले की त्यांना काळजी वाटायची या घरापेक्षा त्या चिमणीच्या घरट्याची. त्यांना कोण देईल दाणे पाणी. खालच्या इरा आंटीला सांगायचे, थोडा पाणी और दाना रखना हो चिमणी को. आंटी हसायची, म्हणायची, हां रखती हो अंकल, डोंट वरी. रंगकाम करताना रंगवाला म्हणाला होता, वो खोका निकाल के साफ करता हो काका. नाही, अरे त्यात चिमणीचं घरटं आहे, त्याला हात लावू नकोस, काका ओरडले होते. राहू दे तो कोपरा बिनरंगाचा, पण घरटं नाही मोडायचं कोणाचंही. काका आणि काकूंचा वेळ त्या 2 चिमण्यांचं निरीक्षण करण्यात जायचा. त्यांना दाणे ठेवायचे, पाणी ठेवायचे, कचऱ्याची साफसफाई करायची. त्यांची चिवचिव नसली की दोघेही अगदी बेचैन व्हायचे. 1-2 दिवस जरी नाही आल्या ना चिमण्या की काकू मजेनं म्हणायच्या, गेल्या असतील 2 दिवस सेकंड होममध्ये राहायला. तेव्हा काका म्हणायचे, अगं कसलं सेकंड होम, इथं शहरात माणसांना राहायला जागा नाही, त्यांना कोण देईल जागा सेकंड होमसाठी. पुन्हा चिवचिव ऐकून त्यांना हायसं वाटायचं. त्या दोघात की नाही एक चिमणा, एक चिमणी आहे बरं. तुला कसं कळलं? कालच मी गुगलवर वाचलं. ज्याला काळी दाढी आहे तो चिमणा. त्याला दाढी आहे? अहो म्हणजे त्याच्या मानेभोवती काळी निशाणी, त्याला मी दाढी म्हटलं. काका हसलेच. बरंच ज्ञान वाचलेलं दिसतंय. अगं ती चिमणी अंडी घालेल का? थांबा, मी विचारून येते, त्यांचं काही नियोजन वगैरे आहे का. गप्प बसा.
चिमणा चिमणी, काका काकू असे 2 संसार सुखात चालू होते. काकू तर कधी त्या चिमणीशी बोलायच्या. कठीण होती गं बाई माझ्या घरची जेमतेम आर्थिक बाजू. हो, आमचा नवीन संसार. पण तुला सांगते, नेटानं केला बरं. फार काही दागिने नाही, साड्या नाही, पण प्रेम आणि विश्वास यावरच उभारलं हे घरटं आम्ही. संकट आली, आम्ही मार्ग काढला. आता आहे हा घास सोन्याचा. हो, आहे बरं चिमणाबाई. झाली का गप्पांची सुरुवात? काका चिडवायचे. तो चिमणा बघा रोज गप्पा मारतो चिमणीशी, आणि तुम्ही आमटीत जरा मीठ जास्त झालं तर दिवसभर राबवला. अगं, आपण माणसं अति हुशार ना, म्हणून हे राग, लोभ, रुसवे, फुगवे, पक्षी सगळे निर्मोही. आता बघ, हे घरटं बांधलंय त्यांनी, अगदी एक एक काडी जमा करून. पण आयुष्यभर राहतील की जातील सोडून दुसरीकडं? असं नका हो बोलू. किती सवय झाली या चिमण्यांची, आणि मी बरी जाऊ देईन त्यांना. म्हणजे ॲग्रीमेंटच करून घे तसं. आणि काय गं, भाडं काय घेशील? सकाळ संध्याकाळ त्यांची चिवचिव हेच भाडं. पैशापेक्षाही मोठा आनंद देणारं, काकू सहज म्हणाल्या. हो, त्या चिमणीला मी सांगितलंय, दोघांनी जायचं नाही, इथेच राहायचं. एका दुपारी काकू म्हणाल्या, अहो अहो बहुतेक चिमणीनं अंडी घातली आहेत बरं का. हल्ली ना तिची हालचाल जरा बदलली आहे. सारखं घरट्याकडे येते काय, पुन्हा जाते काय. आपण बघूया का त्यांच्या घरट्यात? नको नको, अगं त्या चिमणीनं पाहिलं तर. असं म्हणतात, माणसाचा स्पर्श काही पक्ष्यांना चालत नाही. आणि हे नाजूक प्रकरण, नको का असं करायला. काही दिवसातच लहान 2 पिल्लं आणि घरट्यातून चिवचिव असा गोड लहान आवाज त्यांनी ऐकला. अहो अहो इकडे या, गंमत आहे. येतोय ऐकायला, येतोय का आवाज? नाही येते ना? अहो ते यंत्र लावा कानाला. आपल्या घरात 2 नवीन पाहुणे आलेत आज. हो खरंच की, तू मात्र बरोबर ओळखलं होतंस हां. अहो, आई होताना बदल होतोच ना. मग पक्षी, प्राणी आणि माणसं. आई पण सगळ्यांचं सारखंच हो. मी तेच ओळखलं. आता चिमणा किंवा चिमणे दोघांपैकी एक जण सतत घरट्याजवळ सारख्या फेऱ्या मारू लागले, आपल्या पिलांचं रक्षण करण्यासाठी. इथं कसली भीती नव्हती, पण माणसांचा काय भरवसा. स्वार्थासाठी झाडं तोडतात, नद्या नष्ट करतात, पाणी हवा दूषित करतात. पक्षी प्राणी यांचा विचार त्यांना कसा समजेल. आणि आलाच तो दिवस. त्या 2 पिल्लांच्या पंखात आता उडण्याचं बळ आलं. कधी एकदा घरट्याच्या बाहेर येऊन उंच आकाशात बाहेरच्या जगात जाऊ अशी अधीरता त्या छोट्याशा डोळ्यात भरलेली होती. मग एका क्षणाला हळूच घरट्या बाहेर येऊन थोडी पंखांची फडफड करून भुर्र भुर्र करून पिल्लांनी झेप घेतली. चिमणी आई किती कौतुकानं पाहत होती. तिचे डोळे काळजीने भरलेले होते. बाहेरचं जग कसं असेल बाळांनो, सांभाळा स्वतःला, असं जणू काही सांगत होती. अहो, कुठं गेली असतील हो ती पिल्लं? आधीच गरीब म्हणून घेणाऱ्या चिमण्या, त्यांना कोणी त्रास नाही देणार ना? मला फार भीती वाटते बाई, काकू म्हणाल्या. अगं, त्या चिमणीपेक्षा तूच काळजी करशील का? इथं प्रत्येकजण त्या विधात्याच्या आणि निसर्गाच्या इच्छेनंच जगतो. त्यापुढं कोणीही जाऊ शकत नाही, काका म्हणाले. 2-3 दिवस गॅलरीत शांतता. चिमण्या फिरकल्या नाहीतच, पिल्लं पण नाही. काका काकू
दोघेही काळजीतच. त्यांचं मन कशातच रमेना. कुठं गेली असतील? काही बरं वाईट? नाही नाही नाही, असं काही नसेल. येतील ग, परत येतील, काका म्हणाले. काका सतत काकूला समजावत राहायचे. सकाळची चिवचिव नाही, काकूंच्या चिमणीशी गप्पा नाही, दाण्यांचा सडा नाही, कचरा नाही, काड्या नाही. काकू तर रोज देवाला सांगायच्या, देवा माझ्या चिमण्यांना परत आण. बरोबर 11 दिवसांनी गॅलरीत कचरा आणि सांडलेले दाणे दिसले. आल्या बरं का, आपल्या चिमण्या परत आल्या, काका म्हणाले. काकू धावतच गॅलरीत आल्या. देव पावला बाई, देव पावला. चला आज गोडाचा शिरा कर बरं, आपल्या चिमण्या परत आल्यात. नक्कीच करणार, नक्कीच करणार. पण आधी तो फोन तर उचल. किती वाजतोय? हां, कुणाचा आहे बघ बरं. तिकडून सुनबाईंचा आवाज. हॅलो आई. गॅलरीत चिमणीनं घरटं बांधायला घेतलंय. काकूंनी फोन स्पीकरवर केला. आपल्या ईश्वरीला खूपच मजा वाटतीये. सारखं गॅलरीतच असते हल्ली. तिनं आता प्रोजेक्ट करायचं ठरवलं आहे शाळेसाठी. आणि बरं काय नाव काय दिलं आहे माहिती आहे? कोणतं बरं नाव दिलं आहे? काका काकू एकदमच बोलले. हो हो, सांगते ना, सांगते. नाव दिलं आहे तिनं तिच्या प्रोजेक्टला द कॅसल ऑफ स्पॅरो. म्हणजे चिमणीचं घरटं ना, काकू म्हणाल्या. अगं घरटं नाही, चिमणीचा राजवाडा. आणि तिघेही हसू लागले. अहो आई, इथल्या चिमणीच्या बाळणपणाला तुम्ही यायचं हां. हो हो हो, नक्की येऊ आम्ही. आज जरा शिऱ्यात काजू जास्तच घाला जरा. आज दुसरं घरटं तयार होतंय ना, काका म्हणाले. आणि हो, साखर पण जरा जास्तच घालते. गोड बातमी आली आहे ठाण्याहून, काकू म्हणाल्या. काका काकूंच्या दोघांच्याही डोळ्यात हसताना नकळत पाणी दाटलं होतं. आणि तिकडं चिमणीचा दुसरा राजवाडा तयार होत होता. वा, किती सुंदर आहे ना ही कथा अभिजित कोळपे यांची. खूप सुंदर. अभिजितजी, पुनश्च मनापासून धन्यवाद. मित्रमैत्रिणींनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा. आणि जागतिक चिमणी दिवसानिमित्त सर्व चिमण्यांना आपण शुभेच्छा देऊयात. नमस्कार.